मूळ मुद्दा कसा काय, एक निमित्त असं झालं की मालवणी भाषेत नाटक लिहिलं गेलं. मला स्वप्नातही कल्पना नव्हती की त्या भाषेचा एवढा फार मोठा विस्तार होईल, जनमान्यता मिळेल, राजमान्यता मिळेल. आणि होता होता मग कसं झालं, नाटकांचा ती लाट आलीच मालवणीमध्ये, काही चालली काही चालली नाहीत. परंतु आता आकाशवाणी, दूरदर्शन, तुमची वेबसाईट या सगळ्यांनी त्या मालवणी भाषेवरच एक त्याच्या छायाखाली सगळी कला म्हणजे माध्यमं म्हणा आलेली आहेत. त्याला कारण त्या भाषेत असलेला गोडवा, त्या भाषेला असलेली मुग्धता, इनोसन्स तो आहे ना, तो या भाषेत असल्यामुळे मालवणी भाषा म्हटलं की लोक तुटून पडतात. बरोबर. अमराठी माणसांनी सुद्धा, म्हणजे तुम्हाला सांगतो, भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते तेव्हा त्यांनी 2 वेळा वस्त्रण पाहिलं. कन्हैयालाल हे फार मोठे अभिनेते हिंदीचे, ते शिवाजी मंदिरला ज्या वेळेला प्रगतात तेव्हा ते आवर्जून नाटक बघायचे. तेव्हा हे असं वस्त्रण नाही एवढं होतं. आणि विशेष म्हणजे माझ्या या नाटकावर आणि माझा जो व्यक्तिगत प्रवास आहे त्याच्यावर प्राध्यापिका नाव वाटतं कांबळीच आहे ती, रेवंडीची, तिने मास्टर ऑफ फिलॉसॉफी केली आहे. शेक्सपियरचं नाटक मिडसमर नाईट आणि गंगाराम गौडचं वाया वस्त्रण हे घेऊन, म्हणजे एका भाषेतलं आणि विश्वातलं हे पहिलं असं नाटक आहे बोली भाषेतलं ज्याचे 5,400 प्रयोग झाले.